हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. बघा तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. झाला का नाही स्वयंपाक तुमचा? तर आमचा चालू आहे. आज रविवार आहे. तर मेन म्हणजे आज बघा भाजीमध्ये कांद्याची पात, इकडं डाळ कांदा, इकडं डाळ कांदा केलाय. तर दोन्ही पण शिजायला टाकले. स्वयंपाक चपात्या बनवले. तर शंभू इकडं रात्रीचं बेसन भात खायला लागलाय. तासानं आलाय, तिचा तास होता आत्ताच म्हणजे आलाय तो पण. तर आज आहे संत तुकाराम महाराजांची म्हणजे बीज आहे, फुलं आहेत त्यांच्यात. तर 12ला फुलं असते. तर आमच्या इथं पण भजन वगैरे चालू आहे, कीर्तन भजन सगळं. सॉरी, कीर्तन नाही, भजन टाळ जे काय आपलं अभंग वगैरे म्हणतात. तर किती वेळ झालं चालू आहे ते. आणि बरोबर 12 अजून बहुतेक पुढं पडते. मला पण असं जास्त नक्की माहित नाही कितीला. आज मी नक्की टायमिंग बघणार आहे कितीला फुलं पडते. तर तुमच्याकडे पण पडतात का नाही, तुकाराम बीज होते का नाही नक्कीच सांगा. तर पोरं बघा कशी करतात आमची. शंभू तर नाले हे इकडे दाखवा, शंभू जरा. तर बघा आवरलंय फुलं टाकायला जाण्यासाठी. तर बरोबर 11:30 वाजले. तर श्राव पण आवरून बसले तर जाण्यासाठी. भाजी वगैरे बनवले आणि भांडी तशीच ठेवलीत गोळा करून. म्हणलं जेवण झाल्यावर सगळ्यांचं म्हणजे धुता येतील भांडी. आता थोडी नंतर थोडी जेवण झाले, अजून पडणारच आहेत. तर हळदी कुंकू फुलं म्हणजे फुलं पण होती झेंडूची. तर 1-2 फुलं आणि पंचपाळ, साखर वगैरे, अगरबत्ती एवढंच घेतलंय एवढ्यासाठी, आपलं फुलं टाकण्यासाठी. आणि तर चला मग जाऊया. चालू आहेत तर अजून कार्यक्रम. टायमाला जरा म्हणजे गेलं तरी बरं. तिथं उगच कसं जागा पण नाही, तिथं ऊन आहे, त्यामुळं जरा थोड्या वेळानंच गेलेलं बरं. टायमालाच आपल्या जवळच इथं. तर तुम्ही जाता का नाही फुलं टाकायला म्हणजे महाराजांची? तर संत तुकाराम महाराजांना किती त्रास होता बघा. म्हणजे ज्यावेळेस ते होते त्यावेळेस त्यांना, संतांना म्हणजे प्रत्येक कुठल्याही संतांना किती त्रास होता, भरपूर त्रास होता. की त्यांना म्हणजे भरपूर असं माणसांनी केले, येडं म्हणले तुकाराम महाराजांना. तर येडा तुक्या म्हणजे भरपूर असं टिंगल टवाळकी केले महाराजांची. भरपूर असं नावं तर खूप ठेवलेत. त्यांची धिंड तर कशा कशावरनं तरी काढले, गाढवावरनं काढले. परत त्यांना चपलाचा हार घातला. ज्यावेळेस होते ना तेव्हा त्यांना किंमत कळाली नाही देवाची. तर आता जे आता नाहीत ते तर आहेतच, पण आता ते म्हणजे शरीराने नाहीत. पण त्याचं आता त्यांचा जय जयकार, त्यांच्या पालख्या आता निघतात. कारण असल्यावर माणसाला किंमत नसते बघा, नसल्यावर त्यांचं महत्त्व कळते. कारण ते खरंच देव होते. आणि त्यांच्यासारखी म्हणजे भक्ती कोणीच, संतांसारखी भक्ती कोणीच करू शकत नाही आणि अजून केली पण नाही आतापर्यंत. तर अखंड नामस्मरण, संसाराचा त्याग करून परमार्थ परमार्थच केला. तर म्हणून आता त्यांचं नाव निघतंय बघा. मग खरंच की खरं कुठं बुडत नाही. किंवा जर त्रासच म्हणजे त्रास सहन केला तर पुढं काहीतरी म्हणजे फळ उत्तमच भेटते. कारण खूप त्रास झाला संतांना. तर आता त्यांचे जयंत्या होतात, त्यांचे म्हणजे फुलं वगैरे ते म्हणजे हे साजरी करतात. आणि त्यांच्या पालख्यासुद्धा आपल्या आषाढी वारीच्या वेळेस निघतात. तर आहेत तवर किंमत नाही. आता त्यांचे म्हणजे भरपूर जय जयकार होतोय बघा. तर चला आता जाऊया आपण पण. ज्ञानेश्वर महाराजांना पण तितकाच त्रास झाला. त्यांना तर म्हणजे खाण्यासाठी तसलं ते मांड भाजायचं होतं. तर त्यांना तवा नव्हता. तर त्यांनी स्वतः म्हणजे ह्यांना, त्यांच्या बहिणींना त्यांच्या पाठीवर भाजायसाठी म्हणजे इतकं सामर्थ्य होतं त्यांचं, इतकं नामस्मरण, इतकं भक्ती उत्तमाची होती. त्यांच्या पाठीवर त्यांनी मांद भाजून दिलं. तर बघा मग कशी श्रेष्ठ भक्ती होती. आपण तर अजिबात नाही करू शकत त्यांच्यासारखी भक्ती. आपण काय संताच्या खानदानीतलं नाही. पण होते त्यावेळेस खूप त्रास दिलाय सगळ्यांनी, म्हणजे आपल्या माणसांनी संतांना. झालं का नाही तुमचं जेवण वगैरे? तर 11:30 वाजून 5 मिनटं झालेत. तर आता हेनी पण येतील आणि जेवण मग वगैरे करू आम्ही. तोपर्यंत फुलं पण पडतील, मग येऊ. चला मग जाऊया. नंतर बघा 5 वाजले.
तर चहा चालू आहे. तर आम्ही घेतलाय चहा. तर आत्यांसाठी चहा गरम करते. तुमचा झाला का नाही चहा? तर दुपारी जरा आराम केला आणि भरपूर असं बाहेर ऊन पडते बघा. तर जेवण वगैरे झालं, फुलं वगैरे टाकून आलो म्हणजे मंदिरामध्ये जाऊन. तुकाराम बीज होती तर तिकडे जाऊन आलो. प्रसाद होता लापसीचा, आपली गव्हाची लापसी असते ना तो. नंतर तिथून येऊन जेवण वगैरे केलं आणि दुपारचं जरा थोडं सगळेच झोपले, त्यामुळं उठलं. आणि आज दूध पण नाही त्याच्यामुळं कोरा चहा बनतोय. तर झालाय आमचा. आत्यासाठी करायला गरम नाही, आम्ही दोघांनी घेतलाय. आणि मुलं तर कोरा चहा घेत नाहीत, तर त्यामुळे त्यांनी काही घेतलाच नाही, त्यांना ठेवला पण नाही मी चहा. तर या चहा घ्यायला आमचा कसं लवकर चहा असतो बघा, कारण दुकानात जायचं असतं. तर ऊन पडलं, पावसाळा असला, थंडी असते, तर टाईम काही चेंज होत नाही. तर 4च्या दरम्यानच आमचा चहा असतोय. तर या चहा घ्यायला तुम्ही सगळे. तर भांडी वगैरे दुपारी घासलेली आहेत, लावायची रॅकला. तर शिवराज जेवलाय, मम्मीला घालवायला गेलं, मम्मी आलती. तर घरी सोडायला गेलाय मम्मीला. तर बघते मी चहा आता. तर बघा मनी प्लांट इथं ठेवले. आता भरपूर असं ऊन लागत होतं मनी प्लांटला, मी इकडे लावलंय सावलीत जरा. तर असं बांधून वगैरे घेतलंय त्याला मस्त असं आता चढत आणि हिरवं पण राहील. इथं कसं जास्तच ऊन लागत होतं त्यामुळे जळायला लागतं. आणि मेन म्हणजे एक पण झाड आहे ना, कृष्ण कमळ. तर हे पण फुटलं बघा मस्त असं. तर इथं आहे शेवंती आपली लावलेली. आणि मी म्हणजे फुलं वगैरे सगळे ह्यात टाकत असते, कारण खत पण बनतोय तेवढाच, त्यामुळे झाडांना ओलावा पण निर्माण होतोय. इथं बघा तुळशीचं रोप किती मस्त आली, ती लावायचं मला कुंडीमध्ये. मुंग्या लागले त्याला कशा. इथं आले, इथं आले, तिथं आले, तिथं आले. ते भाजीचं मस्त असे आले रोप. तर शावला तर तेल लावायचं बघा केसाला. तर बघा ही मेहंदी आहे. तर ही काळी मेहंदी आहे बरं का, रेशम म्हणून नाव आहे हिचं, नॅचरल आहे. तर म्हणजे केसांचं पण म्हणजे जास्त क्वांटिटी, भरपूर दिवस का म्हणजे ब्लॅक केस राहते ती ही मेहंदी लावल्यावर. तर ही मेहंदी लावायची कशी माहिती का, तर मला ह्यांना लावायची, मी नाही लावती मेहंदी. तर ही चहापत्ती त्या म्हणजे पार्लर वगैरे ताई म्हटलं की चहापत्ती म्हणजे शिजवायची आपण मेहंदी, हिना मेहंदी घालतो तशी उकळवायची चहाच्या पाण्यामध्ये. ही मेहंदी ऍड करायची, पूर्ण एक 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं आणि परत हे पॅक लावायचं. तर हे नाही येणार आहे, तर त्यामुळे मी आता म्हणले ही त्याच्यामध्ये भिजवून ठेवावं. तर झाला की नाही स्वयंपाक तुमचा? आमचा आज काही स्वयंपाक नाही, सकाळचा पण आहे आणि प्रसाद पण दिलेला आहे. मम्मी स्वयंपाकाला गेली तिथला, त्यामुळे आज काही स्वयंपाक नाही आमचा. मग म्हणलं आता आज मेहंदी लावावं. याने केस कट वगैरे केले, त्यामुळे मेहंदी लावायची, पूर्ण पांढरी झाली केस. तर हे आहे एकदा वापरले, दुसरं पॉकेट आहे रेशमचं. तर अशी आहे बघा ही मेहंदी लावली, आपण तुम्हाला दाखवते कशी होते कलर. तर हे बघा मेहंदी लावायली मी. चहा ती तुम्हाला मग व्हिडिओ काढायला मला लक्षातच नाही. तर पातळ जरा जास्तीच झाले, चहापत्तीच पाणी लय झाले, पण इकडे मी मेहंदी लावली यांना बघा. आणि ग्लोव्ज वगैरे पिशवी कायच हाताला घातली ह्या वेळेस, असंच लावायले. तर काळा भोर झाली केस. बघूया आता धुतल्यावर कसं तुम्हाला दाखवते. तर या बघा जेवायला लागलो आम्ही, मस्त संध्याकाळचं जेवण आहे. तर या जेवायला सगळे. बोला जेवायला शाहू, या जेवायला. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग बाय सर्वांना, गुड नाईट.